तरुणांना रोजगार, पाण्याचा प्रश्न सोडविणार, शहर विकासासाठी कटिबद्ध राहणार भावी आमदार सुमित पवार यांची पत्रकार परिषद संपन्न। याबाबत वृत्त असे की आगामी विधानसभेच्या निवडणुकीत संधी मिळाल्यास धुळे शहराच्या विकासासह तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी आणि शहराचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करणार असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले। धुळे शहर विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली, आपला अजेंडा मांडला। शहरात गुन्हेगारी वाढली असून आरोग्य व पाण्याच्या विषयावर पाण्यासह इतर समस्या आहेत। या सर्व समस्यांवर आवाज त्या सोडवण्यासाठी नवा चेहरा युवा तरुण म्हणून त्या पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितली असून नुकतीच मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजितदादा पवार, नेते सुनील तटकरे, मंत्री अनिल पाटील, युवा प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची भेट घेऊन निवडणुकीसाठी संधी देण्याचे पत्र दिले आहे। यावेळी शहराच्या विकासासंदर्भात अहवाल देखील सादर केला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले। तर अजितदादा पवार यांनी सुमित, तू कामाला लाग असं म्हणत आगामी विधानसभेच्या निवडणुकीत तुझा नक्कीच विचार केला जाईल अशी आश्वासनाची घड्याळ सुमित पवार यांना दिली आहे। जनता जनार्दनाने संधी दिल्यास धुळे शहरातील वाढती बेरोजगारीवर उपाययोजना करणार, धुळे शहर भयमुक्त करून सर्व जाती धर्मांमध्ये एकतेची भावना रुजवणार, शहराचा गंभीर प्रश्न प्राधान्याने सोडविणार, शहरालगत जोडलेल्या नवीन गावांमध्ये आरोग्य सुविधांचा पाठपुरावा करणार, तरुणांना स्पर्धा परीक्षेसाठी ठिकठिकाणी अभ्यासिकेचा निर्मिती करणार, मनपा वाढीव मालमत्ता कराविरोधात आवाज उठवणार, महिलांना बचत गटाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार, कृषी विद्यापीठातील पाठपुरावा करणार, जिल्हा क्रीडा संकुलाचा विकास, कुस्ती मल्लांसाठी विविध व्यायामशाळांना पुनर्जीवित करून लोकार्पण करणार, मुख्य बाजारपेठेत भेडसावणाऱ्या रहदारीचे प्रश्न सोडवणार, नवीन मार्केट उभारणार, MIDCत कंपन्यांना चालना देणार असे विविध कामांची माहिती या ठिकाणी पत्रकार परिषदेतून सुमित पवार यांनी दिली। या शहराला एक नवी दिशा कसं देता येईल या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून धुळे शहराच्या नागरिकांना सांगतात। धुळे शहर विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेकांनी लोकप्रतिनिधींमधून संधी साधली आहे, मात्र पाहिजे तसा विकास धुळे शहराचा झाला नाही। आज धुळे शहरात वाढती बेरोजगारीची समस्या तरुणांना भेडसावत आहे। शहरात गुन्हेगारी वाढली आहे, सोबतच धुळे शहरात आरोग्य व पिण्याच्या पाण्यासह इतर समस्या आढळून येत आहेत। त्यामुळे या सर्व समस्यांवर मी आवाज उठवून त्या सोडवण्याचा एक नवा चेहरा म्हणून काम करणार आहे। पक्षासोबतच जनतेने संधी दिली असे आवाहन मी आपल्या माध्यमातून संबंधित शहराला करू इच्छितो। त्यांच्या प्रश्नांवर वाचा बोलणार आहे, त्याचे मी काही ठराविक मुद्दे जे आपल्या समोर आपल्या माध्यमातून निदर्शनात नागरिकांच्या आणू इच्छितो। जनतेने जर संधी दिली तर वाढती बेरोजगारीवर उपाययोजना करणार, वाढती गुन्हेगारी लक्षात घेता धुळे शहर भयमुक्त करून सर्व धर्मामध्ये सर्व धर्मसमभाव व एकतेच्या भावनामधून जिल्ह्याचा आदर्श दाखवून देणार, धुळे शहराचा गंभीर पाणी प्रश्न प्राधान्याने सोडवणार, धुळे शहरालगत जोडलेल्या नवीन गावांमध्ये आरोग्य सुविधा प्राथमिक नागरिक सुविधांचा पाठपुरावा करणार, धुळे शहरातील तरुणांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश संपादन करता येईल यासाठी शहरातील ठिकठिकाणी अभ्यासिकांची नियुक्ती करणार, वर्षानुवर्ष महापालिकेतर्फे आकारलेली वाढीव मालमत्ता कर व घरपट्टी विरोधात याच्यापैकी आवाज उठवला होता। आताही मी तो विषय हाती घेणार। महिलांच्या हाताला काम मिळावे याकरिता बचत गटांच्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन जास्तीत जास्त प्रमाणात महिलांच्या हाताला रोजगार देणार, धुळे शहरात कृषी विद्यापीठ यासाठी प्रामुख्याने माझा पाठपुरावा असणार आहे। शहरातील तरुणांना व तरुणींना क्रीडा कौशल्यात आपली प्रगती करता येईल यासाठी जिल्हा क्रीडा संकुल इथे सुविधा उपलब्ध करणार, धुळे शहर कुस्तीची पंढरी म्हणून ओळखले जाते, त्यामुळे या कुस्ती मल्लांसाठी शहरातील विविध व्यायामशाळांना पुनर्जीवित करून त्यांचे लोकार्पण करणार, शहरातील मुख्य बाजारपेठ भेडसावणारा रहदारी अडचणीचा प्रश्न असणारा शहरातील भाजीपाला व्यवसाय व अन्य व्यवसायांसाठी व्यावसायिक मार्केटची उभारणी करणार, शहरातील MIDC मध्ये असलेल्या कंपन्यांना चालना देऊन तळागाळातील तरुणांना चांगल्या प्रकारे
तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पाऊल उचलणार या मूलभूत सुविधांवर लक्ष दिले जाणार व यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून निधी कसा आणता येईल यासाठी माझा प्रयत्न असतो। तर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आज शिरपूर, त्याच्यानंतर शिंदखेडा आणि साक्री या तिघा महायुतीच्या जागा आहेत। उर्वरित धुळे ग्रामीण आणि धुळे शहर, या धुळे ग्रामीण आणि धुळे शहरामधून जो सर्वे आमच्या पक्षातून केला गेला तो प्रामुख्याने धुळे शहराचा केला गेला आणि आमच्या पक्षश्रेष्ठींना वाटतं की धुळे शहरात आमच्या पक्षाची चांगली बातचीत आहे म्हणून त्यांनी त्या हिशोबाने मला काम करायला की हा अजेंडा मी कसं काम करणार, मला लोकांपुढे कसं जायचंय, मी या दृष्टिकोनातून आज ही पत्रकार परिषद केली। आता याच्यानंतर इथे माझी पहिली पत्रकार परिषद असं नाही, याच्यानंतर माझे पत्रकार परिषद होऊ शकतात आणि त्या अनुषंगाने माझं शहरात काम चालू पक्ष माझ्या सोबतच राहील। मी आत्ता आपल्याला म्हटलो की काय माझी पहिली पत्रकार परिषद शेवटची पत्रकार परिषद आहे असं नाही। याच्या आता तुम्ही जसं मुद्दा उपस्थित केलाय की पत्रकारांसाठी नेमकं तुम्ही काय करणार आहे, कदाचित मी जे विषय घेऊन आज आपल्या समोर आलो हे विषयच्या ऐवजी अजून अनेक विषय जे नागरिकांच्या मनात असतील ते प्रामुख्याने आम्ही नागरिकांमध्ये जाऊन ते समजून घेऊन ते पण कसे सोडवतात याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न कसं आहे। अनेक महत्त्वाच्या घरकुलासाठी शहरामध्ये तळागाळामध्ये काम करत असतो, अनेक अशा लोकांच्या समस्या असतात, काही गाडी सोडवण्यापासून असतात, अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून नागरिकांसाठी आम्ही असतो। तर असल्याने आहे की शहराच्या लोकांना अजून एक विषय असा की या शहराच्या नागरिकांना एक नवा चेहरा, आज जसं आम्ही शहरात काम करतोय त्या शहरात एक कुठंतरी असं म्हटलं जातं की शहराला एक नवी संधी दिली गेली पाहिजे। तुम्हाला असं वाटत नाही का की दादाने तुम्हाला शब्द दिले गडबडी कुठे आमच्या अशा तर अनेक लोक स्वतःहून म्हणताय, पण पक्षप्रमुख जर कुणाला म्हणत असेल तर ती गोष्ट भेटेल। ती 2015 सालीला लागलेली घरपट्टी बरोबर तेव्हा ठराव पास झाला, पण ती अंमलात ती ह्या वर्षात आली बरोबर। आता आपण सर्वांनी बघितलंच ना की आपण या गोष्टीला किती तोंड दिलंय। आज हा विषय चर्चेत केव्हा आला, जेव्हा मी अजितदादांकडे हा विषय मांडला त्याच्यानंतर तुम्ही बघा बरेच नेते त्यांच्या पक्षप्रमुखांकडे गेले किंवा त्यांच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचले। माझा तर प्रामाणिक प्रयत्न होताच की ही खरोखर घरपट्टी ही नागरिकांवर एक तलवार सारखी ही त्यांच्या गळ्यावर चालते। आता विशेष मी परत तो मुद्दा यासाठी घेतला कारण माझ्या पण मनाला ही गोष्ट पटत नाही की ही खरोखर कर हवा आकारला जातोय, हा कर काही योग्य नाही, पण याच्यातून मार्ग कसा करता येईल निश्चितपणे आपण दादाच्या माध्यमातून प्रयत्न करतो। जे अधिकाऱ्यांचे पण काही गोष्टी त्यांना लोकप्रतिनिधींना ऐकून घ्यावा लागतात। आज मंत्रालयाची बैठक झाली, कालांतराने मी तिथं उपस्थित नव्हतो कारण मी माझ्या काही कामाने बाहेर होतो, पण ती बैठक जी लागली ती माझ्यामुळेच लागली होती। म्हणजे माझा आज प्रामाणिक प्रयत्न होता तो किमान शहराच्या नागरिकांसाठी हा मंत्रालयाचा घेऊन आणला ना। की गेल्या 25 वर्षात कामं शहराचे आपलं शहर किती डेव्हलप झालं हा विषय बाजूला राहिला, पण आज शहराचा नागरिक हा कोणत्या गोष्टीची मागणी करतोय, आज पाण्याची। म्हणजे या गेल्या 25 वर्षात लोकांनी या शहराच्या नागरिकांना पाण्यासाठी परत उभं केलं। सांगायचं थोडक्यात असं आहे की पाणी हा प्रश्न गेल्या 25 वर्षात सुटला नाही। कदाचित हा प्रश्न जर त्या लोकांना तुम्ही जर विचारलं तर बरं होईल। आम्ही काय करणार आहे हे आम्ही दाखवू प्रॅक्टिकली। राष्ट्रवादी पक्षाने माझी उमेदवारी घोषित केली तर माझा पक्ष माझ्यासोबतच राहिला ना।
पक्षाने भूमिका किंवा उमेदवार उभी केल्याचं काही पत्र वगैरे काही आहे का? आता सर्व मी तर म्हटलो ना, आता सर्व गोष्टींचा क्लिअर व्ह्यू नाहीये. पक्ष काय म्हणतोय, काम कर, आम्ही तुला संधी देऊ. आज कोणता पक्ष प्रमुख असा एकाही कार्यकर्त्याला, कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला सांगू नाही शकत की तुझं तिकीट मी देतो आजच. असं तर आजची पत्रकार परिषद आपण स्वतःहून घेत आहात का, वरून आदेश दिलेला आहे की पत्रकार परिषद घ्या? मला काम करायला लावलंय, मी काम करतोय. आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी तर पक्ष प्रमुख काही सांगणार नाही. 136 कोटींची पाणी योजना त्यांनी व्यवस्थित राबवलेली, दुर्लक्ष करतात. पूर्वीची कहाणी कुठे गेली आपल्याला चांगलं माहिती. पुढे जाऊ दे का, त्याची सत्ता सांगू का, सर्वच गोष्टी महापालिकेच्या हातात असतात. आपण धुळे शहर विधानसभेच्या अनुषंगाने आम्ही पत्रकार परिषद, तर या धुळे शहराच्या आमदाराचं काही काम नाही बनत का, किंवा पाणी प्रश्न याच्यावर म्हणजे याला जबाबदार धुळे शहराचा आमदारच नाही का, असं म्हणायचं का तुम्हाला? आमदार राष्ट्रवादीचाच होता ना, कदम मांडे. तुम्ही बघा ना, त्यांचीच होती. कदम मांडे आमदार कधी होते, आणि त्याच्यानंतर 25 वर्षानंतर या 25 वर्षात सगळ्यात जास्त कार्यकाळ कोण आमदार होता, कोणते लोक होते, याचा अभ्यास तुम्ही करा. तुम्ही स्वतःकडे एकही वोट घेते, तुम्ही डायरेक्ट दुसऱ्यांना वोट टाकता. मला हे म्हणायचं म्हणत नाही. हे बघा, तुम्हाला अधिकार मला विचारायचं आहे, पण ज्यावेळी मी इथला लोकप्रतिनिधी असलो असतो आणि मी जर त्यात अपयशी ठरलो असतो तर कदाचित मी तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले असते. धुळे शहराला अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठीच एक सक्षम लोकप्रतिनिधीची या शहराला गरज आहे. जर ही शोकांतिका आहे ना, की एक मुलीचा अशा पद्धतीनं निधन होणं आणि लोकप्रतिनिधीचं राजकारण करणं, मग याच्यात अपयशी कोण आहे? लोकप्रतिनिधी पण अपयशी ठरले ना, आणि महापालिका प्रशासन तर अपयशीच आहे. पण त्यांना कामाला लावणारा कोण आहे? त्यांना कामाला लावणारा लोकप्रतिनिधी. पण लोकप्रतिनिधीचं त्यांच्यावर व्होल्ट नाहीये असं दिसून येतं. पण या शहराचा लोकप्रतिनिधी हा आमच्या विचाराचा आहे. आमच्या विचाराचा नाही किंवा महायुतीच्या विचाराचा नाही. या महाराष्ट्राचा मी सगळ्यात कमी वयाचा पोरगा असू शकतो या शहराच्या विधानसभेच्या विधान. मी एक काम करू शकतो. बघा, मी युवक आहे, माझं प्राधान्य पहिले युवकांसाठी. मी निश्चित अधिकारांच्या माध्यमातून एक तरी कंपनी किंवा एक तरी उद्योग मी धुळे शहराच्या जवळ आणले शहरात हा फायदा निश्चित पवारांचा असेल. या शहरालाच एक नवी दिशा त्यांच्या प्रश्नांवर वाचा होणार आहे. त्याचे मी काही पत्रकार बांधवांनी या संदर्भात आपले काही प्रश्न असतील विचारावे. पण विधानसभेच्या दृष्टिकोनातून मला काम करायला माझ्या पक्षाने सांगितलंय, आणि मी ते कसं करणार आहे हे आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगतो. शहरामध्ये तळागाळामध्ये काम करत असतो किंवा महायुतीच्या विचारात नाही. या महाराष्ट्राचा मी सगळ्यात कमी वयाचा पोरगा असतो, आणि आपण या सर्व भूमिकेला चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे प्रसिद्धी द्यावी अशी विनंती करतो. विनंतीबाई सर, यांचा काही शेवटचा प्रश्न मला वाटतं आहे, आपण तो विचारावा, त्यानंतर पत्रकार परिषद समाप्त. मी आत्ता आपल्याला म्हणतो कसं आहे, अनेक पदाच्या घरकुलासाठी तरुणांना रोजगार, पाण्याचा प्रश्न सोडविणार, शहर विकासासाठी कटिबद्ध राहणार भावी आमदार सुमित पवार यांची पत्रकार परिषद संपन्न. याबाबत वृत्त असे की आगामी विधानसभेच्या निवडणुकीत संधी मिळाल्यास धुळे शहराच्या विकासासह तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी आणि शहराचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करणार असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. धुळे शहर विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आपला अजेंडा मांडला. शहरात गुन्हेगारी वाढली असून आरोग्य व पाण्याच्या विषयावर पाण्यासह इतर समस्या आहेत. या सर्व समस्यांवर आवाज त्या सोडवण्यासाठी नवा चेहरा युवा तरुण म्हणून पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितली असून नुकतीच मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजितदादा पवार, नेते सुनील तटकरे, मंत्री अनिल पाटील, युवा प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची भेट घेऊन निवडणुकीसाठी संधी देण्याचे पत्र दिले आहे.
यावेळी शहराच्या विकासासंदर्भात अहवाल देखील सादर केला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. तर अजितदादा पवार यांनी सुमित तू कामाला लाग असं म्हणत आगामी विधानसभेच्या निवडणुकीत तुझा नक्कीच विचार केला जाईल अशी आश्वासनाची घड्याळ सुमित पवार यांना दिली आहे. जनता जनार्दनाने संधी दिल्यास धुळे शहरातील वाढती बेरोजगारीवर उपाययोजना करणार. धुळे शहर भयमुक्त करून सर्व जाती धर्मांमध्ये एकतेची भावना रुजवणार. शहराचा गंभीर प्रश्न प्राधान्याने सोडविणार. शहरालगत जोडलेल्या नवीन गावांमध्ये आरोग्य सुविधांचा पाठपुरावा करणार. तरुणांना स्पर्धा परीक्षेसाठी ठिकठिकाणी अभ्यासिकेचा निर्मिती करणार. मनपा वाढीव मालमत्ता कराविरोधात आवाज उठवणार. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार. कृषी विद्यापीठातील पाठपुरावा करणार. जिल्हा क्रीडा संकुलाचा विकास. कुस्ती मल्लांसाठी विविध व्यायामशाळांना पुनर्जीवित करून लोकार्पण करणार. मुख्य बाजारपेठेत भेडसावणाऱ्या रहदारीचे प्रश्न सोडवणार. नवीन मार्केट उभारणार. MIDCत कंपन्यांना चालना देणार. असे विविध कामांची माहिती या ठिकाणी पत्रकार परिषदेतून सुमित पवार यांनी दिली.